आता वास्तविक अनिल देशमुखांनी आता शेळ्याकडला होत आणण्याची काही आवश्यकता नाही. कारण आता ह्यांनी मला सांगितलं, मला वाटतं कोणतरी काल तेव्हा त्याच वेळा तुम्ही मग तक्रार करायला पाहिजे होती. त्यावेळी तुम्ही तक्रार केली नाही. त्याच वेळेला मग FIR करायला पाहिजे होती. आता बोलून तरी लोकांना खरं कसं वाटेल? खरं वाटणार नाही. आणखी अनेक गोष्टी आहेत, मी कधीतरी तुम्हाला सांगेन. तर पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा पालिकेला असताना पदाधिकाऱ्यांचा आणि जिल्हा लेवल राज्य लेवलच्या लोकांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीला इथे जास्त जागा विधानसभेला मिळायला पाहिजे अशी भूमिकाच मांडायला लागली. नाही, ठीक आहे ना. तर एक सांगतो तुम्हाला, यावेळेला अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी गट हा निवडणुकीनंतर तुम्हाला समजेल तशा पद्धतीनं आता त्यांनी काम केलेलं आहे. तिसऱ्या आघाडीचा जो चर्चा आहे, तिसऱ्या आघाडीची जी चर्चा तिसऱ्या आघाडीत होणार नाही, युतीमध्येच आम्ही लढू. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री जर व्हायचा असेल तर संख्याबळ पाहिजे. मग जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार का स्वतंत्र लढणार विधानसभेला? अजून मुख्यमंत्री पदाचं नाही, महायुतीची सत्ता नाही महत्त्वाचं आहे. आणि मग त्यानंतर मुख्यमंत्री आणि सत्ता जाणूया. आता वास्तविक लोकसभेला थोडा आपल्याला माहिती आहे आपला वाईट परफॉर्मन्स झाला, तो दुरुस्त करून लोकांच्या मध्ये जाऊन आपण महायुतीची सत्ता आणणं याला अग्रक्रम देण्याची आवश्यकता आहे. किती जागा येतील माहिती असं राज्यामध्ये? महायुतीचे 165 येतील. मी यापूर्वीच सांगितलं होतं की जे लोक आता याच्यात किती झाले बघा, राष्ट्रवादीत 2 गट म्हणजे 2 पक्ष, आमचा आणि पवारसाहेबांचा. मग शिवसेनेमध्ये 2 पक्ष, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, मनसे निकालांनी घोषणा केली, वंचित, हे जवळजवळ 8 आणि त्याशिवाय अपक्ष. बहुरंगी लढती होतील, कोणी थांबायला तयार नाही. आणि आता बहुरंगी लढती लोक जनता ठरवेल काय करायचं ते, आणि जनतेने ठरवलं आहे की यावेळेला राष्ट्रवादी आणि महायुतीला निवडून द्यायचं. मराठा आरक्षण प्रश्नी जरांगे पाटील म्हणतात की नाना पटोले, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी. ते भूमिका स्पष्ट करत नसेल तर सरकारनं आरक्षणाला निर्णय मार्गी लावून कसं पाहतात? नाही, आता त्यांचं काही मी आज काही निवेदन वाचलं नाही, परंतु भूमिका स्पष्ट करावी अशी शासनाची भूमिका नेहमी राहिलेली आहे. कारण जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्यावेळी सगळे प्रमुख नेतेमध्ये गैरहजर राहिली होती विरोधी पक्षाची. त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ती जरांगे पाटील म्हणतायत ते करायला पाहिजे, OBCतून आरक्षण द्यायला पाहिजे की नाही, त्याचा त्यांनी वास्तविक खुलासा केला पाहिजे. राज ठाकरेंच्या स्वतंत्र लढण्याचा माहिती लोकसभेला मनसेने साथ दिली की मात्र विधानसभेला मनसे दूर गेले, माहिती कुठेतरी समजवण्यात आलं. कोल्हापूरची परिस्थिती सध्याची काय आहे? परिस्थिती गंभीर आहे, पाणी वाढते, पाऊस रात्रभर चालू आहे. म्हणून मी आता काल मी मिटिंग घेतली होती. आज मुंबईहून आलो, पांडुरंगा दर्शन घेतलं, तुळजापूरला जाऊन देवीचं दर्शन घेणार, लगेच मी कोल्हापूरला दुपारी मिटिंग बोललं तिकडे जाणार. जरांगे हे सातत्यानं देवेंद्र फडणवीस असतील, प्रसाद लाड असतील, भाजपच्या नेत्यावर सातत्याने टीका करतायत. काय त्याच्या पाठीमागची वास्तविक त्यांचा उद्देश काय हेच आम्हाला समजत नाही. त्यांचा उद्देश जर आरक्षण हा असेल तर असेल तिथे काय वक्तव्य करतायत ते मला तर काही कोडं कळलं नाही अजून. सर, हिंदीमध्ये राजकारण आहे का? पण मला काहीच कळत नाही काय करतायत. हिंदीमध्ये पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख ने डेप्यूटी सीएम नहीं, मैंने बताया ना कि उन्होंने उस वक्त ही उनके बारे में FIR करना चाहिए थी, उस वक्त ही कहना चाहिए था ऐसा ऐसा हो रहा है. इतने दिनों के बाद बोलने में कुछ मतलब नहीं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.